समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरिवरती राभू अनेक न लगे मायिक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जनी जडू देशी अनेक न लगे मायिक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे मायिक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा यंत प्रविशन्ति मम वाचमिं प्रसुप्तां संजीवयत्खिल शक्तिधरं स्वधम्मना अन्यं सहस्त्रचरण श्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमो काय माझी वाणी मानिल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयाचे नियाटवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वतागवे जीवेशी ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा रघुराज महाराज नमन माझे गरुडा ध्वज चिंचबणी डेरा दिला रखुमाय मने श्री विठ्ठला
तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। राम म्हणता रामच होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। ऐशे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभवे शोधून पाहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता उच्चारलेला अभंग संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मुकुटमणी भक्त संप्रदायाचे कळस देवमान्य असा ज्यांचा अधिकार असणारे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग असून हा अभंग गाथ्यामधील प्रथम क्रमांकाचा अभंग आहे। आणि या अभंगाच्या द्वारा पहिल्या दिवशी आज जगद्गुरु तुकोबाराय संत ज्याप्रमाणे ज्या गोष्टीला मान्यता देतात त्या मान्यतेच्या नियमाप्रमाणे आजचा हा अभंग आहे। आज या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराने दोन भूमिका मांडल्यात, दोन गोष्टी साध्य केल्या। पहिली गोष्ट, आज प्रथम दिवसाला मंगल करावं लागतं, ते मंगल साध्य केलंय। आणि मंगल साध्य करून देवाकडं योगात्मक मागणी करावं लागते। आज आज कशी मागणी करावं लागते? योगात्मक मागणी करावं लागते। वारकरी संप्रदायामध्ये दोन गोष्टीला फार महत्व आहे, एक उपक्रम आणि एक उपसंहार। त्यापैकी उपक्रमामधील पहिला अभंगाच आहे आणि ही मागणी योगात्मक मागणी मागणारा, त्याच्याबद्दल उद्गार काढणारा, त्याचा परामर्श सांगणारा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आजच्या सेवेकरता उच्चारलेला आहे। विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा की गंगेप्रमाणे पावन करणाऱ्या भीमा मातेच्या कुशीमध्ये वसलेल्या या पावन भूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या जन्माच्या निमित्ताने, अवताराच्या निमित्ताने गेली 13 वर्षे चालत असलेला हा ज्ञान यज्ञ, नाम यज्ञ, दान यज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावचे सुपुत्र युवा कीर्तनकार सुखदेव महाराज यांच्या आयोजनाने आणि समस्त ग्रामस्थांच्या नियोजनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज पहिला दिवस, अगदीच पहिल्या दिवशीच दिग्गज मंडळीच्या उपस्थितीमध्ये चाललेलं हे प्रयोजन आहे। गायनाचार्य निळकंठ महाराज, सोमनाथ महाराज, आमच्या बरोबर आलेले सगळे वैष्णव गुणीजन मंडळी आणि मृदंग वादक आणि बहुश्रुत श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये चाललेलं भगवत चिंतनाचं सार्थ, योग्य, आवश्यक, गरजेचं असं हे प्रयोजन आहे। विठ्ठल महाराज, शास्त्रामध्ये पुराणामध्ये काही पर्व आहेत, पर्व, कारण हा सगळा अधिकार भगवंताने मानवाला देऊन टाकलेला आहे आणि ते ज्ञान मानवाला भगवंताने देऊन टाकलेलं आहे आणि त्या ज्ञानाचा सदुपयोग मानवाने केला पाहिजे, हा नियम आहे। ऐका, त्याचा सदुपयोग मानवाने केला पाहिजे, हा काय नियम आहे। दुसरी गोष्ट, हा काय आहे? सिद्धांत आहे। हा नियम आहे, हा सिद्धांत आहे। पण त्याच्याही पुढे जाऊन शास्त्र आणि संत सांगतात की हा सिद्धांत तर आहेच, नियम तर आहे, पण हा कायद्याच्या नुसार जसा दंडक वापरला जातो
तसा हा दंडक सुद्धा आहे. विठ्ठल म्हणून माणसाने मनुष्यत्व प्राप्त झाल्यानंतर काही गोष्टी करायच्या. का करायच्यात? महाराज भगवंतानी आपल्याला ते करण्यासाठीच दिलेलं आहे, म्हणून करायच्या. म्हणून याच्यामध्ये शास्त्र सांगतं, संत सांगतात की आपल्या जीवनामध्ये काही तिथी येतात, काही मिती येतात, काही वार येतात, काही व्रत येतात, काही पर्व काळ येतात आणि काही विशेष पर्व काळ येतात. त्यापैकी हा चालू असलेला कालावधी कसा आहे? विशेष पर्व काळ. विशेष पर्व भागवत धर्मी, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, हनुमान जयंती आणि उत्तराउत्तर शिवरात्र. महाराज या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. का केल्या पाहिजेत? कारण या सगळ्या गोष्टीवर मानवाचा धर्म अवलंबून आहे. कुणाचा धर्म? मानवाचा धर्म अवलंबून आहे. ऐका, आपली प्रतिष्ठा केवळ आपण माणूस म्हणून जन्माला आलो म्हणून आपली प्रतिष्ठा नाही. महाराज माणूस म्हणून जन्माला आलो म्हणून आपली प्रतिष्ठा नाही. आपण असं काही शास्त्र सांगतंय, संत सांगतोय ते मान्य करतो म्हणून आपल्याला माणूस म्हटलं जातं. परवाच चैतन्य महाराजांनी उद्गार काढलेत मुखातून की जगद्गुरु तुकाराम महाराज अवतारालाच आले नसते तर आपण माणूस म्हणून आपल्याला म्हणून घेतलं नसतं. बघा मग, केवळ माणूस पण इस्त्रीच्या कपड्यावर नाही, कार टोप्या घातल्या म्हणजे माणूस पण नाही. माणूस पणच आपल्याला अजून माहित नाही काय आहे ते. महाराज याच्यासाठी हे चाललंय. हे कशासाठी? एखाद्याने विचारलं कीर्तनाला कशासाठी जायचं, सप्ताह कशासाठी करायचा, एखादा म्हणला आणि तिकडं तुम्ही कशासाठी जाता, एखाद्याने त्याला ऐकायला म्हणून सांगायचंच नाही. ऐकायला जातोय, माझ्या पदरामध्ये पुण्य पडणार आहे हे सुद्धा म्हणायचं नाही. मग काय म्हणायचं? मला माणूस म्हणून घ्यायचंय म्हणून चाललोय. आलं का लक्षात? मला काय म्हणून घ्यायचंय? माणूस म्हणून घ्यायचंय. कारण माणूस पण याच्याशिवाय मिळत नाही. हो, तुकोबऱ्याने सिद्ध केलंय बरं का, मी सांगत नाही. तुकोबऱ्याचं प्रमाण आहे. साखरेच्या योगे रद्दीचा तो लायक नसतो, हातात घेण्याच्या सुद्धा लायक नसतो. असा कागद राजा हातामध्ये घेतो. कारण काय? महाराज म्हणतात त्याच्या साखर आहे म्हणून. साखर आहे म्हणून तो कागदाचा स्वीकार करतो. एरवी तो कागदाचा स्वीकार करत नाही. तसं आम्हाला सुद्धा माणूस म्हणतात लोक. माणूस
म्हणते तैसे आम्हा माणूस पण नामस्मरणाच्या गुणे, नामस्मरणामुळे आम्हाला माणूस पण आहे, नाहीतर आम्हाला माणूस पण नाही. हो, वास्तविक पाहता नामस्मरण जर नाही केलं तर महाराज पशुपेक्षाही आपली किंमत खाली आहे. ह्याचा जर बजेट काढलं ना, बजेट ह्याचं बजेट काढा की ह्याचं काय, ह्याचं जर बजेट काढलं आपण, काय किंमत आहे सांगा याची, सांगा काय किंमत आहे, किती मूल्य आहे याचं महाराज. कशी तोळा इकती बरं, कशी तोळा इकती, काय माणसाची राख कशी तोळा इकती म्हणा की इकतच. पशु का होत पण नर का कुछ न होय, काही सुद्धा उपयोगाचं नाही. काय उपयोगाचं आहे सांगा, काय उपयोगाचं आहे, काय कुणाला उपयोगाला आलंय, उलट माणसं तिरस्कार करते, ती लांब झाडाला बांधा तिरस्कार करते. म्हणून तर बघा आपण कधी लक्षात घेत नाही काही गोष्टी. लाईटीचा बोर्ड आपण बघितलाय, मोठा असतो, त्याच्यावर काय असतं, कुणाचा मुखवट असतो, जनावराचा माणसाचाच असतो ना. त्याच्यावर कुणाचा मुखवटा, माणसाचा, आणि त्याच्या खाली काय मारलेली असती, फुली, आणि त्याच्या खाली काय लिहिलेलं असतं, खतरा. इतकं वाईट आहे, इतकं वाईट आहे, पण याला मूल्य आलंय एका गोष्टीमुळे, नाहीतर याला अजिबात मूल्य नाही. फक्त परमार्थामुळे याला काय आलंय, मूल्य. पशु का होत पण नर का कुछ न होय, पण नर एक बार करणी करे तो नर का नारायण हो जाय. एवढं महत्व नर द्यायला आहे. फक्त परमार्थामुळेच याला किंमत आहे, नाहीतर याला अजिबात किंमत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी जतन करायच्या, माणूसपणासाठी आपण या जतन करायच्या. बघा तुम्ही साधू संत महात्मे, तर याच्याबद्दल जगद्गुरु तुकोबरायासारखे महात्मे महाराज सांगतात, मनुष्यत्वाला प्राप्त झाल्यानंतर ज्या शास्त्राने आणि संतांनी सांगितलेल्या गोष्टीचा जर स्वीकार नाही केला तर त्याला माणूस म्हणायला तयार नाही. आपलं काय झालंय, बिलबिली झाली आपली. बघा तुम्ही काय अभंग आहेत. हो महाराज, इतकं महत्व साधू संत महात्म्यांनी या परमार्थाला दिलेला आहे. म्हणून बघा जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, काही नित्य नेमाविना, काही नित्य नेमाविना, अन्न खाय तो स्वान, अन्न खाय तो स्वान, अन्न खाय तो स्वान, अन्न खाय तो स्वान. वाया माणूस पण, वाया माणूस, वाया माणूस पण, वाया माणूस पण. वारवाये तो वृषभ, वारवाये तो वृषभ, वारवाये तो वृषभ. त्याचा होय भूमी भार, 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 त्याचा होय भूमी भार. काय नित्याने भाविन, काय नित्याने भाविन, अन्न खाय तो स्वान, अन्न खाय तो स्वान. हे वाया माणूस पण, हे वाया माणूस पण. भारवा हे देवराचा, भारवा हे देवराचा. होया भोरी भार, त्याचा होया भोरी भार, त्याचा होया भोरी भार, त्याचा होया भोरी भार, त्याचा होय भूमी भार. महाराज सांगतात, काही नित्य नेमाविन,
अन्न खाये तो स्वान वाया माणूस पण भार वाये तो वृषभ त्याचा होय भूमी भार नेने यातीचा आचार. यातीचा म्हणजे मनुष्यत्वाचा बरं का. त्याला आचार आहे काय पशु आणि मोकार नाही. मोकार नाही याला आचार आहे. अलीकड निघाली आचारसंहिता यांची आमच्या माझ्या तुकोबरायाने महाराज अगोदर आचारसंहिता लिहून ठेवली आहे. ही तर राजकीय क्षेत्राची आचारसंहिता आहे. ही आपल्या देहाची आचारसंहिता आहे. मनुष्यत्वाची आचारसंहिता आहे महाराज. हो म्हणून मनुष्यत्व प्राप्त झालं की माणसाने जीवनामध्ये काही गोष्टी दंडक म्हणून पाळल्या पाहिजे. नाही तर त्याचा होय भूमी भार. त्याचा पृथ्वीला काय आहे भार आहे. म्हणून माणसाने मनुष्यत्व सिद्ध करण्यासाठी मनुष्यत्व प्राप्त झाल्यानंतर शतविवाह भोक्तव्य. म्हणून ऐका बर का याच्यासाठी सांगतोय चाललंय काय हे आपल्याला कळालं पाहिजे. चाललंय काय कशासाठी चाललंय हे कळायला पाहिजे. शतविवाह भोक्तव्य. हो 100 काम बाजूला सोडावायत आणि अगोदर भोजन करावं. एक असंच कीर्तनात सांगितल्यावर आला म्हणला महाराज माझ्या मनासारखं बोलला. मी झोपीतनं उठलो की हातुरणातच जेवतो. तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे पण त्याला पुढचं काय माहितीये. पण त्याला म्हणलं एवढं नाही पुढं ऐक. 100 काम बाजूला सरावीन भोजन करावं पण त्याच्या अगोदर 1000 काम बाजूला सरावीन अगोदर आंघोळ करावी. मग जेवण अगोदर का आंघोळ अगोदर ऐका. पण त्याच्याही पुढे जाऊन शास्त्र सांगतं 1,00,000 काम बाजूला सारावी आणि अगोदर दान धर्म करावा. आपला धर्मावर जीवन आहे. आपलं धर्म हा आपल्या महाराज दान हे आपल्या धर्माचा पाय आहे. म्हणून दान केलं पाहिजे. 1,00,000 काम बाजूला सोडावे. पण दान अतिथी दारात आला महाराज विनमुख लावायचा नाही. आपलं भाग्य घेऊन जातो. तो जर विनमुख गेला आपल्या दारातून तर तो भाग्य आपलं नशीब आपलं दैव आपलं पुण्य घेऊन जातो. म्हणून त्याला तसं माघारी लावायचं नाही. म्हणून कर्णाचं उदाहरण सांगतो. कर्णाच्या दारामध्ये अतिथी आला. त्यावेळेस कर्ण हाजीमतीला बसले होते. हाजीमतीला बसल्यानंतर आता त्यांचं हाजीमतीचं पाणी म्हणजे काय आपल्यासारख्या प्लास्टिकच्या ह्याच्यात आहे सोन्याच्या वाटीत. सोन्याच्या वाटीमध्ये पाणी आहे महाराज. हाजीमतीला बसलेले आहेत. डाव्या हाताला ती वाटी आहे. अतिथी आलेला आहे. भिक्षांले असं गजर कानावर पडल्यामुळं क्षणाचा विलंब लावला नाही. डाव्या हातानेच वाटी उचलली सोन्याची देऊन टाकली. नावीदादा म्हणले सोन्याची वाटी देऊन दिली दान दिली पण डाव्या हातानेच दिली. कर्ण म्हणला अरे डाव्या हातातून उजव्या हातात घेतो बरवास आहे काय दवा. म्हणून बाकी सगळं बाजूला सारावं आणि अगोदर काय करावं दान धर्म करावा. पण त्याच्याही पुढे ऐका कोठ्यावधी काम बाजूला सारावी आणि अगोदर भगवंताचं नामस्मरण करावं. विठ्ठल नामस्मरण आपल्यासाठी लय महत्वाचं. आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं. पशु पक्ष्यासाठी महत्वाचं नाही पण आपल्यासाठी इतकं महत्वाचं आहे. आता याच काय होत नाही हे मग ऐकलं आपण पण याच काय होत नाही हे आता ऐका. शब्दात फरक का. काय होत नाही याच पण काय होत नाही. बघा काय होत नाही संतांची वर्णन आहेत. वेळापुराय प्रमाण म्हणायची नाही. बघा काय होत नाही याच काय होत नाही. नरधे निदान लागली हाती उत्तम सार उत्तम गती देवच होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न स्मरावे. काय होत नाही याच देह प्रत्यक्ष झाला देव. देह प्रत्यक्ष झाला देव. आता राता कैसा
कैसा ढाले आकारा से कैसा ढाले देह प्रत्यक्ष झाला देव आकाराची कैसा ढाले आकाराशी कैसा ठाव देव प्रत्यक्ष देह प्रत्यक्ष झाला देवच होईन काय बी होता येत पशु पक्ष्याला होता येत नाही बरं का एखाद्या पशुनी पक्ष्याने ठरवलं की मला अमुक व्हायचंय होता येत नाही पण ह्याला का त्याला कर्तव्य कर्म करता येत म्हणून देवाने माणसाच्या हातात दिलं काय परमार्थ करून ऊर्ध्वगती प्राप्त करायची का महाराज पाप जीवनामध्ये प्राप्त करून अधोगतीला जायचं हे माणसाच्या हातात आहे देवाकडं नाही बरं का माणसं देवालाच नाव ठेवते त्यांनी असं करावं का नाही हे देऊन टाकलंय तुला हे तुला कसं वापरायचंय ते तुझ्या हातात आहे जर चांगलं वापरलं म्हणून आम्ही विनोदाने सांगत असतो बघा ऐका म्हणून ह्याचं महत्व सांगतो ना आतापर्यंत याचं महत्व आहे असं पण एक बार करणी करे तो नरका जर योग्य करणी केली तर देव होता येत महाराज हे लक्षात आलं पाहिजे म्हणून एक महात्मा 7 दिवस कीर्तनाला गावात कीर्तन करण्यासाठी महाराज बघता बघता सगळं गाव वारकरी झालं महाराज परमार्थिक झालं पण असं जरी असलं तरी 2-4 जण तिथं त्यांनी विचार केला म्हणजे हे महाराज गावात आले सगळं गावच वारकरी करून टाकलं ह्याने त्यामुळं आपलं काम काही चाललं ना मग बसून बैठक झाली त्यांची त्यांनी ठरवलं महाराज गावातून हाकलला दुसरा म्हणला कसं हाकलता सगळी माणसं महाराजाकडून नाही ती कसं त्याला म्हणायचं जा त्यात वर तिसरा म्हणला माझ्याकडे युक्ती आहे काय म्हणजे काय म्हणजे काय युक्ती असं करायचं महाराजाला एक प्रश्न विचारायचा आणि महाराजाला सांगायचं आम्ही ज्या सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलं तर गावात राहायचं आणि नाही आलं तर जायचं हो मुकाटेन जाईल म्हणले नाही आल्यावर आणि असा प्रश्न निर्माण करायचा की काही जरी केलं तरी विजय आपलाच असा प्रश्न उपस्थित म्हणजे काय आहे ना मला माहिती एक जणांनी सांगितलं म्हणजे काय एक माशी घ्यायची म्हणली मुठीत आणि महाराजाकडे जायचं ह्यांचं चाललंय बरं का चर्चा महाराजाकडे जायचं आणि महाराजाला म्हणायचं या मुठीतली माशी जिवंत आहे का मेलेली आहे महाराज जर म्हटलं जिवंत आहे तर दाबून मारायची काय करायचं दाबून मारायची आणि मेलेलं आहे म्हणलं की जीवन दाखवायची काय ते म्हणले खरंच आहे की गोई द्या कुठं शिकला रही उग नाही म्हणलं आपण उग नाही आपलं चला म्हणले आता निघाली माशी पकडली असंच माणसं बसलेली मंडपात आलेच बाबा आले की लगे बसले म्हणले महाराज आमचा एक प्रश्न आहे म्हणले काय विचारा पण ऐका त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर देता नाही आलं तर तुम्हाला गाव सोडावं आणि जर उत्तर बरोबर आलं तर आम्ही माळकरी होणार त्यांनी सांगितलं आता ह्यांना माहित आहे येतच उत्तर येत नाही सक्सेस होत नाही सांगा काय आलं तर देऊ बुवा आणि नाही प्रश्नाचं उत्तर आलं तर जाईल आपला 20 गाव 30 गाव महाराजाला 40 गाव काय त्याच तवा आलं तर आलं मग सांगितलं म्हणले लगेच घेतलं त्याला पुढं मूठ दाखलेल्याला आणि मूठ दाखलेला घेतल्यानं सांगितलं म्हणजे महाराज या मुठीत माशी आहे हे मेलेले का जिवंत आहे
महाराजांनी क्षणाचा सुद्धा विलंब लावला नाही. उत्तर सांगून टाकलं, ह्या माशीला जिवंत व्हायचं का मारायचं तुझ्या हातात आहे. बापरे म्हणला, ओळखलं मी म्हणला. हा तसंच जीवा तुकोबराय सांगतात, तुझं कल्याण करून घ्यायचं का मातीत जायचं का आदोगतीला जायचं, माणसा तुझ्या हातात आहे. म्हणून चांगलीच गोष्ट करून घेण्याचं आपल्या, म्हणून तुकोबरायची तरमळ आहे. हो, म्हणून नाश करू नका मनुष्यत्वाचा, हानी करू नका मनुष्यत्वाची. मग काय करा, म्हणून करा काही सायास शेवार भक्ती रस तुका मने, सेवा भक्ती रस तुका दिले इथले हात पाय गान, दिले हात पाय गान, दिले हात पाय गान, दिले हात पाय गान, हात पाय गान, हात पाय गान, हात पाय गान. करवेल तरी करा नाम पावेल तरी सेवा भक्ती रस तुका म्हणून करा काही सायास, वावेल तरी वारे उदास, करवेल तरी करा नाम घोष, शिवा भक्ती रस तुका म्हणे. म्हणून मनुष्यत्व प्राप्त झाले ना, भगवंतानी मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणी, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला. जे 83,99,999 योनीला दिलं नाही, ते कुणाला दिलंय? आपल्याला. सप्ता घालते ती का जानवर नाही, त्यांना ज्ञानच नाही. पाप पुण्य जान पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काही एक उपजता मरती, बहिर होती अंध पांगुळ. म्हणून त्यांचं दुर्दैव आहे महाराज. तुकोबर आहे आपल्या जीवनाचं, म्हणून मनुष्यत्वाचं खरं भूषण फार मोठं आहे महाराज. आस करती ब्रह्मादिक देखोनी वाळवंटीची सोट, धन्य धन्य मृती लोक म्हणती कैसा भाग्य. काय या लोकांनी भाग्य केलं. म्हणून इच्छा करता हे लोकीचा हा देह
देव इच्छिता ती पायी धन्य आम्ही जन्मा झालो दास विठोबाची झालो. महाराज तुकोबराय काय कौतुक करतात या देहाचं. म्हणून देहाला जरी किंमत नसली तरी देहाला महत्व आहे. ऐका, किंमत वेगळी महत्व वेगळं. किंमतीला काही महत्व नाही बरं का एका दिवस. हो, पण महत्वाला महत्व आहे. तसं हा महत्वाचा आहे. किंमतीचा नसू द्या, राखला काही नाही येऊ द्या, पण याचं महत्व काय. येण्याची शरीरे शरीरा येणे सरी किंबहुना येर झारे चिरापडी. आणि म्हणून करता याच्यासाठी हा प्रयास आहे. महाराजांनी याच्यासाठी हा प्रयास केलाय. हो, याजसाठी जप याजसाठी तप व्यासेही अमोप ग्रंथ केले का जीवाचं कल्याण व्हावं. संतांनी याच्यासाठी 8 तास केलाय. याच्यासाठी सप्त करायचं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला मनुष्यत्व काय याचं महत्व कळावं. आणि म्हणून करता हा प्रयास याच्यासाठी चाललाय. ज्या भगवान प्रभू रामचंद्राचा हा जन्मदिन आणि उत्सव. म्हणून ऐका, धर्मो जगत प्रतिष्ठा, जगाची प्रतिष्ठा धर्मावर अवलंबून आहे. आणि तो धर्म या उत्सवावर अवलंबून आहे. हो महाराज, धर्मारूपी मंडपाचं खांब म्हणजे सप्त आहेत. सप्त आहेत. म्हणून ऐका महाराज, हो, धर्माची जगाची प्रतिष्ठा धर्मावर आहे. पण तो धर्म कशावर आरोपलाय. तो धर्माचं मूळ अधिष्ठान काय म्हणून प्रमाण म्हणायचे नाही तर का. म्हणून करता सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन दया क्षमा समाधान संत जनसा निज धर्म हा चोकडा. त्याला मोठा अधिष्ठान आहे महाराज. कोणाची बोट लावायची ताकद नाही या नामचिंतन रूपी सप्त्याला. महाराज सांगतात कारण इतकं मानवी जीवनाचा एक घटक आहे. जसा अविभाज्य भाग आहे अन्न वस्त्र निवारा, जसा अविभाज्य भाग आहे तसा माणसाचा परमार्थ हा प्राण आहे. प्राण तुकोबराय म्हणतात म्हणून बरं का. आहे का नाही नाठाच्या अभंगात विठ्ठल आमुचे. आता आपल्याला तो कळत नाही त्याला द्या सोडून. परमार्थ आपला प्राण आहे महाराज. हो, तो प्राण जर नसला तर जगल का. हो, इतके पाहिजे महाराज. म्हणून महाराजांचे प्रमाण आहे परमार्थाशिवाय जगणं तुकोबरायला असं हे झालं. जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळी. महाराज असं जीवन परमार्थाचं आहे. म्हणून अगदी समाधान वाटलं. पहिला दिवस अगदी दिव्य भव्य स्वरूपामध्ये आणि अगदी यथार्थ निवेदन आहे महाराज. धन्यवाद देवाला एवढं तुम्हाला थोडा यथार्थ निवेदन करावं महाराज. म्हणून हे सगळे आपण तरले नव्हे नवल पुढे उद्धरली अनेकांची. यात नवल नाही पण सर्वाच्या उद्धारासाठी अथक परिश्रम करून राम मंदिर बांधले. आणि अशा या पवित्र प्रणांगणामध्ये नामचिंतन रूपी प्रयोजन महाराज चाललेलं आहे. आजचा हा पहिला दिवस आहे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज मंगल करावं म्हणून अभंग. वास्तविक पाहता जगद्गुरु तुकोबरायांचा गाठ्याचा पहिल्या क्रमांकाचा अभंग म्हणजे मोठ्याच्या मुखातून ऐकलंय बरं का. संपूर्ण तुकोबरायांच्या अभंगाचं द्रुपद मध्ये हे आजचा अभंग आहे पहिला सगळ्या अभंगाचे. 3 गोष्टीसाठी मंगल करायचं. ऐका, 3 गोष्टीसाठी मंगल करावंच. आपल्यासाठी संतांनी केलं, मार्ग जाऊन गेले आधी. संतांनी मंगल केलं. तुकोबरायांनी गाथ्याच्या पूर्वी मंगल केलं, मग गाथा लिहायला सुरुवात केली. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी नेताना मंगल केलं. हा प्रगाद आहे. हो, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता मी. हो, म्हणून बघा वारकरी संप्रदाय कसा आहे. ऐका, ज्ञानोबराय म्हणतात आमची वाटचाल कशी आहे. मोहगम नाही हो, मोहगम नाही. आमची वाटचाल कशी आहे. हो, वेसाचा मागोवा घेत आणि भाष्यकाराचे वाट पुसत. आम्ही असं मोहगम चालणारी माणसं नाही. आम्ही व्यासाचा मागोवा घेतला, मागून काय आलं आणि पुढे चालताना सुद्धा भाष्यकाराला आम्ही वाट पुसत पुसत निघालो आहे. म्हणून त्यांनी आम्हाला मंगल करायला सांगितलं. हा पहिला भाग. हो, म्हणून आम्ही मंगल करतो. मोठ्यांनी मंगल केलं म्हणून आम्ही मंगल करतो. दुसरं, इष्ट प्राप्तीसाठी मंगल करावं. इष्ट प्राप्तीसाठी जे आपल्याला प्राप्त करायचंय त्याच्या अगोदर आपण मंगल करावं आणि मंगल केल्यानंतरच आपल्याला त्याची प्राप्ती
होत असते. म्हणून इष्टप्राप्तीसाठी मंगल करावं आणि दुसरं अनिष्ट निवृत्तीसाठी मंगल करावं. कुठलं संकट आपल्यावर येऊ नये, निर्विघ्नपणाने कार्य सिद्धीला जावं, याच्यासाठी पहिल्या दिवशी योगात्मक मंगल आणि योगात्मक मागणी केली पाहिजे. हा अलिखित का होईना वारकरी संप्रदायाचा नियम आहे. विठ्ठल म्हणून पहिल्या दिवसाच्या कीर्तनाला लय महत्व आहे. पण का नाकारतेत महाराज लोक काय माहित नाही मला. मी महाराज मागून घेत असतो पहिलं कीर्तन. लोक म्हणतात माणसंही नसते, नस नका पण पाटलाचा मान, पहिला बैल मिरवायचा मान पाटलाचा काय सोडायचा आहे हेच लोकांना कळना, मानाच कळना. मी मागून घेत असतो, आधी विचारत असतो पहिली तारीख आहे का, आणि मग बाकीच्या तारखा. आणि ही महाराज किती पहिली नको आम्हाला, बस तसाच. आणि काय तर काय म्हणते ती पहिलं कीर्तन म्हणजे ऐका बरं का, पंतरवळी टाकायची. पंतरवळी वही ही पाया आहे, ही पाया आहे. पाया जर मजबूत झाला तर इमारत असू दे. हाय पहिला दिवस कसला महाराज सांगू आपला पार महाराज नेहमी करता. महाराज हे लक्षात ठेवलं पाहिजे, अधिकारीच पाहिजे महाराज कीर्तनाला. पहिलं कीर्तन अधिकाराचं, काल्याचं कीर्तन अधिकाराचं झालं. नियम वारकरी संप्रदायाचा पूर्वीचा. म्हणून आम्ही पहिलं का मागतो तर आम्ही मानाचीच माणसं आहे. खरंच मानाचं 10 पिढ्या आम्ही मातीत घातल्यात आमच्या. हा देवनिया जीव वडिले साधी येला ठाव. हा 10 पिढ्या आमच्या यात आहे. हो महाराज एका ठिकाणी तर मी म्हणलं मी केसच करीन तुमच्यावर, मला जर काल्याचं कीर्तन नाही दिलं तर. ते म्हणले कसं काय, माझ्याकडे कायदा आहे. खरंच म्हणलो महाराज, कुठं उमरटला ते माणसं बी आपलीच आहे, पण विनोद केस करीन म्हणलो पहिलं काल्याचं कीर्तन नाही मला दिलं. इतका अधिकार आहे महाराज याचा, परंपरेचा स्वाभिमान आहे याचा. धरीना अभिमान करीना जतन. म्हणून करता महाराज असं सामान्य नाही. आधीच तर महाराज पंतरवळी कसली बी चालती वही, पहिला दिवस असं ना पंतरवळी. महाराज ह्याच्यावर काय बसायचंय अजून माहित नाही आपल्याला. ह्या पंतरवळीवर ही पंतरवळी कशाची असावी. हो मला वाटतं वरच पदार्थ कसलं बी असू द्या पण पंतरवळी चांगली पाहिजे. हा महाराज म्हणून नेहमी वारकरी संप्रदाय म्हणजे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध कशात बसतो, कसल्या भांड्यात, जर्मलच्या, प्लास्टिकच्या, पितळाच्या, स्टीलच्या नाही, सोन्याचं भांड लागतं. तसं पहिलं कीर्तन सांगा लक्षात ठेवा, हे सोन्याच्या भांड्याचं कीर्तन आहे. विठ्ठल असो विनोदाचा भाग सोडून द्या. म्हणून मंगल करायचंय, त्यात मंगल ही साध्य केलंय. पहिलं जे सुरुवात आहे ती मंगलात्मक आहे महाराज. आणि मंगलात्मक करून आज मागणी सुद्धा महाराजांनी या अभंगात मागितलेली आहे. काय मागणी मागितली आहे महाराज जीवनामध्ये बघा बर का. नेहमी मला असा प्रश्न पडतो की काय तुकोबरायाच महाराज अभ्यास वृत्ती आहे, काय तुकोबरायांचा विचार आहे महाराज. महाराज नेहमी करता एखादी मजबूत चांगली गोष्ट करायची आहे, ती गोष्ट जर महाराज भक्कम मनाने नाही झाली तर ते सिद्धीला जाऊ शकणार नाही. ती सिद्धीला जाऊ शकणार नाही. इथं तर परमार्थ करायचा आहे, आणि हा परमार्थ करायचा आहे म्हणून आपल्या जीवनातली आपली मानसिक तयारी असली पाहिजे. अगोदर काय असली पाहिजे, मानसिक तयारी. माझा प्रश्न आहे, एखादा मिलिटरीत भरती व्हायचंय म्हणून एखादा तरुण मी आता मिलिटरीत भरती होणार आहे गेलं की त्याला लगेच मिलिटरीत भरती करून घेते ती का? नाही, त्याला अगोदर क्लास लावावा लागतो, प्रॅक्टिकलला व्यायाम करावा लागतो. हो, आणि सगळं त्यावेळेस
त्यांनी जीवनामध्ये मजबूत केलं त्यावेळेस भरती, नाहीतर भरती नाही. तसं आपली सुद्धा परमार्थात येताना, कारण मन हे संकल्प विकल्प निर्माण करत, मन हे संकल्प विकल्प, आणि त्याला महाराज जाग्यावर थांबवण्यासाठी बुद्धीचा आत्मनिश्चय पाहिजे. बुद्धी भावे आपापना आत्मनिश्चय, तसा आत्मनिश्चयात्मक हा भंग आहे तुकोबरायाचा. तुकोबरायाने आता निश्चय करायचं हे केलेला आहे, आणि तो निश्चय तुकोबरायाने सुरुवातीला, कारण हे सर्व सिद्धीला न्यायचंय, आणि हे सिद्धीला नेणं हे कुणाच्या हातात आहे? म्हणा की मनाच्या. हे कुणाच्या हातात आहे? आणि मनाच्या. सगळंच गती अधोगती मनाची हे युक्ती. मन लावा एकांती साधू संगी. गतीला जायचं का अधोगतीला जायचं हे कोण ठरवतं? मन ठरवतं. हो, म्हणून अगोदर मनाचाच कब्जा झाला पाहिजे, आणि मनाचा जर कब्जा नाही झाला, बुद्धीचा आत्मनिश्चय नाही झाला, तर महाराज काय होतं? हो, उग फुलफुलपणाच लय झालाय आली. महाराज जसं पहिली माणसं म्हणी म्हणायची, काय म्हणायची माहितीये का? पी हळदन हू पिवळी. हू पिवळी. आता हळद पेलं की पिवळी होते. तशी आता हुलहुल चालली. म्हणून आमच्या रघुराज महाराजाच्या ग्रंथामध्ये एक गोवी आली आहे. महाराज सांगतो, त्याचा अर्थ असा आहे, त्यांनी लिहिलाय की जर भूमीमध्ये बीज पेरायचंय, ऐका, भूमीमध्ये बीज पेरायचंय, आणि ते बीज पेरलेलं बियाणे त्यांनी बियाला सांगितलंय, त्या उगवणाऱ्या बियाला त्यांनी सांगितलं, तू बी आहे ना, हे बी पडलेलं त्यांनी वलीचा पूर्ण ठाव घेतल्याशिवाय उगवायचंच नाही. पूर्ण ठाव घ्यायचा आणि उगवायचंय वलीचा, आणि उगवायची गडबड केली की झालं मुरवाण, झालं बाटूक, त्याला कणीस येत नाही. म्हणून लई चिखला चिखली बी करायच्या नाही. त्या पेरताना सुद्धा वापशावर काय झालं पाहिजे? वापसा. हो, ऐका, काय वचन आहेत साधू संत महात्म्याची. वरी अवधान ऐसा वापसा, लादला सोनिया ऐसा, म्हणून पेरावया दिवसा निवृत्तीशी. ज्ञानोबर आहे म्हणतात, अवधानाचा एक लक्षाचा वापसा माझ्या निवृत्ती दादाला वाटला, आणि मग त्यांनी पेरायला सुरुवात केली. त्याचा परिणाम ज्ञानदेव म्हणे मी चाडे, निवृत्तीने केली. माता हात ठेविता बीजची वाहिले. महाराज हे जीवन आहे, एक रोप वाया गेला नाही. आमची 50% तर बाद होते ती लगेच. आम्ही विचारच करीत ना, आला की अडकी होतोय त्याला. महाराज हे तर परमार्थ आहे, इथं तयारीला फार महत्व आहे. ही मानसिकता भक्कम झाली पाहिजे. कशी भक्कम झाली पाहिजे? जरी हे आकाशवर पडो जरी आकाशवर ब्रह्मांड गोळ भंगाराय, वडवा नळते भवन, वडवा नळते भवन, तरी तुझी विठोबा पर्याने काका, आन पर्याने काका, तरी तुझी मानसिकतेची तयारी बघा. तुकोबराने कीर्तन करताना सुद्धा आसन टाकले. कशाच? चित्ताचे आसन, आणि तुका करीतो कीर्तन. भक्कमपणा आहे तो आसन आहे. कारण महाराज याला जर बळकटी नाही दिली ना, अरे अरे, हे ग्वाहिरा सर उडच दुसरा.
हे कोण आहे ग्वायरा स्वरूप कोण म्हणा की मन ग्वायरा स्वरूप माहित आहे का अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटते रंग दररोज आता संगत वतो होतो बाध म्हणून याची तक्रार आहे महाराज कुणी तक्रारच मांडली नाही ह्याची तुकोबऱ्याने मांडली याची तक्रार देवा हिंदता गवानी गा शिनलो येर झाली न मिळेची दाता कोणी जणू कीर्ती तू संता मगे मज पांगुळ झालो रेवा नाही हात ना पाय बैसलो दयावरी काय म्हणलोय महाराजांनी त्याला साईराट पिक्चर काय म्हणले ह्याला साईराट इतकं सैराट आहे महाराज ह्याचा सैराटपणाचा देवाने अर्जुनाला सांगितलं अर्जुना चांगला पाठीवर हात फिरवून बाबा मनमनामद भक्तो मध्ये आजी माम नमस्कार तू मन हे मीच करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी जे मज एका दे माझी अनुसंधाने दे संकल्प जाळणे निशेष मध्याजी चोप या नाव तोपर्यंत होऊ शकत नाही अर्जुन इतका हसला का नाही भयंकर हसू आलं अर्जुनाला का देवाच्या बोलण्याला देव म्हणतोय मन मलाच कर मीच कर अर्जुन म्हणला देवा अशक्य गोष्ट कस काय तुम्हाला शक्य होईल वाटते बरं कोण म्हणतंय कशी बरं वाटते तुम्हाला म्हणून अर्जुनाने देवाला शहाणपणा शिकवाय चालू केला आणि खरा बरं का त्याच्याबद्दलची तक्रार आहे त्याची देवा हे ऐसे कैसे घडेल मरकटा समाधी लागेल का राहू मंतलिया राहील महाबातू अरे असं कधी घडलंय का तुला माहित आहे का माकड समाधीला बसलंय बसलंय का कधी समाधीला नाही मग माकड समाधीला बसत नाही आणि पुन्हा माकड जर असं असलं तर कसं बसल बरं कसं मरकट शेसुरा पानम तन्मध्ये विंचुदंशम तन्मध्ये भूत संचार यद्वा तद्वा भविष्यंती आधीच कोण मन ही तर ध्यानात नाही त्यालाच म्हणत बघचाल त्याच्यासाठी नाही आपल्या आधीच माकड त्याला चावलाय इचू त्याला लागलंय त्याला पाजली काय होईल तसंच ही याच काय सांगायचंय आता बघा बर का जुनी महाराज लोक दृष्टांत सांगायचे बघा पहिलं खेळ असायचं माकडाचं हसवालाचं ती गेंडा मग ह्या गावान त्या गावाला त्या गावान त्या गावाला त्यांचा खेळ असा अलीकडल्या गावाला खेळ केला तर पलीकडे भीमा नदी भरून तिकडे जायचंय त्याला पलीकडे पाणी भरपूर श्रावणातला महिमा नदी फुल वाहती आहे आणि त्यांनी पलीकडे जायचं ठरवलं मग ते नावाड्याकडे गेलं आणि म्हणले पल्ल्यावर घालवतो का मला म्हणले कोण कोण आहे म्हणले माकड एक गेंडा आहे हसवल आहे मी एवढीच आहे आम्ही एवढी 4-5 जण आहे ते म्हणला सगळ्याला घालवतो पण माकडाला नाही घालवणार सगळ्याला पाठवतो पण त्याला नाही म्हणले का नका सांगू म्हणला काय करील सांगता येत थिर राहतच नाही ती मग त्यांनी युक्ती सांगितली म्हणजे त्याला बांधून आवत आपण त्याचं 2 पाय ती पुढचं हे सगळं बांधतो म्हणले आणि पोटावरनं बी त्याला आवळू फळीवर ती झालं बसले सगळे आता रात्रभर कार्यक्रम केलेला सगळे झोपले ती गेंडा झोपला हसवल झोपलं खेळ करणारा झोपला नावडे बी आपला गुणगुणत नाव हाणतोय त्यांनी बी लक्ष दिलं नाही सगळी झोपल्यात माही कुठं झोपतोय बरं नका का झोप पण आपण गप तरी बसायचं का नाही इकडं तिकडं बघतोय कुठं काय गवतोय का नेमकं एवढी लांबी काडी लांबूनच बघितली आणि तोंड लांबून तसली काडी तोंड लांबून घेतली बर घेतली का घे नका गप बसायचं का नाही त्या गेंड्याच्या नाकात आता ती बिचार झोपलेलं धरपडून उठलं अशी नाव पालती झाली बुडाली ना सगळे तुम्ही काय बघून राहिला हे कशाचं प्रयोजन आहे मनाचं प्रयोजन आहे अस्थिरता हा गुणधर्म आहे किंवा खल्लाळा धावे पाणी त्याचा स्वभाव आहे महाराज
पाणी जसं वरच्या दिशेने खाली धावतं तसं मन विषयाकडे धावत आहे. हो बघा तुम्ही, विषयांचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू तो विषय गोडू जीवाशी. विषय जीवाला आवडू लागले, परमार्थ आवडत नाही. का आवडत नाही? मन सैराट आहे, मन अस्थिर आहे म्हणून करता. आणि हे मन महाराज स्थिर झालं पाहिजे महाराज. आणि हे मन स्थिर झालं तरच परमार्थात आधी मन स्थिर, मग परमार्थाला सुरुवात आहे. हे घोटाळं जे झालं ना सगळं, ह्याच्यात बी याला मनाची अस्थिरता आहे महाराज. याला काय? मनाची अस्थिरता आहे. म्हणून मन स्थिर एक मनाचा स्वभाव आहे. कुठं स्थिर व्हायचं नाही, कुठं स्थिर व्हायचं नाही. पण मनाचा स्वभाव मात्र दुसरा चांगला आहे. ऐका, ज्ञाननाथ बाबांनी वर्णन केलंय, या मनाचे निके देखिल्या गोडीस ठाई सोके, म्हणून आत्मसुखाची कौतुके दाखवीचा. याला जर परमार्थात घातलं तर नीट राहते. परमार्थ सोडून दुसरीकडे एका जागेवर राहत नाही. टीव्ही बघायला सुद्धा एका जागेवर स्थिर राहत नाही, सारखं चॅनल बदलते. कोण? माणूस नाही बरं, माणूस लय चांगला, बिचारा काय तसा नाही, माणूस लय चांगला. पण हे काय करतय? त्याला थांबू देत नाही, बदलतय सारखं. पण एकदा का त्याला ती गोडी लागली महाराज, तुकोबराने अनुभवच बोलायचं बरं काय. तुकोबराय मनाला घेऊन सगळीकडे फिरलेत, सगळ्या जगात फिरलेत महाराज. थोड्या वेळ बसलं की उठा, महाराज त्रासून गेलं त्याला. कुठंच थांबना, कुठंच थांबना. काय करावं? करू मन आनावर, काय करू मन आनावर, काय करू मन आनावर, माझे मज कळो येते अवगुण. काय करू? कळतय बर का कीर्तनाला जावं. बघा दोष नाही बर का माणसाचा. ते म्हणतय जाऊ, पण हे बस निघाला कीर्तनाला, आता संपत आलंय, निघाला कीर्तनाला. हा अवगुण आहे, कळतय. तुकोबराय म्हणतात मला, पण काय करू? मनच माझं आवडत. काय काय करू ताया म्हणा, परी नायकी नाराय, करू नये त्याची करी विवंचना, पतनाने हो आदरिले. हातबल झालेले तुकोबराय पंढरपूरला आले. ऐका, म्हणून तुकोबराय आज का हातबल झालेले तुकोबराय चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन केलं, आणि तुकोबराय महाराज त्या विनामंडपातून महाराज भगवान परमात्म्याकडे गेलेत. आणि ज्यावेळेस द्रष्टादृष्ट झाली, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. हा डोळं सुखावलं महाराज, डोळं सुखावलं. हा आणि मग मात्र तुकोबराने इच्छा प्रगट केली, आता दृष्टी पुढे आई साची तुरा, जो मी पद पायी पांडुरंगा. हा आता असंच राहिलो पाहिजे. मन लाचावलं, लाचावले मन लागली शे गोडी. बघा, परमार्थ सोडून मन कुठंच कंटिन्यू राहत नाही, लाचावत नाही. लक्षात ठेवा, ते जीवेन सोडी आईशे झाली. तुकोबरायने 4 तास ह्याची गंमत बघितली. कोणाची? मनाची. 4 तास झालं माघारी निघूनच. येणे सोशे मन झाली हवं भरी, परत माघारी येत नाही. 12 तास झालं निघ नाही. तुकोबराने एक गचांडा मारला. कुणाला?
मनाला ध्यानात ठेवायचं. एक असा गचांडा मारला. चल निघ. हा मी म्हणले येऊ जाऊच वाटेना. मग म्हणले कसे मिली का तलप तुझी. आता कुठे धावी मन तुमचे चरण देखली. आता कुठं धावताय. देवाचं चरण पाहिलं, देवाचं मुख पाहिलं, मनाची मायली नाही बागारी जायची. महाराज हे तुकोबरा याला ज्ञात होत आणि म्हणून तुकोबऱ्याने ठरवलं देवा आता मात्र विनंती आहे तुला माझी आता सुद्धा हीच. कारण वृत्ती जर तिथं राहिली तर स्थिर राहती आणि तिथून सोडून कुठंही ठेवली तरी तिचा स्वभाव अस्थिर राहणं. फक्त तुझ्या चरणाजवळ तुझ्या मुखाजवळ हे मन स्थिर राहतं, नाहीतर कुठंच राहत नाही. म्हणून आज पहिल्या दिवशी सप्त्याला 7 दिवस आज माझी मागणी आहे. निदान 7 दिवस तरी माझी वृत्ती सप्त्याकड राहिली पाहिजे. म्हणून तुकोबराय आज आपल्यासाठी म्हणा देवाकडे मागणं मागतात की देवा अशीच जसं मी पहिल्या दिवशी कीर्तनाला आलो, पहिल्या दिवशी प्रभू रामचंद्राचं मुख पाहिलं, चरण पाहिलं, अशीच माझी वृत्ती महाराज तुझ्या चरणाच्या ठिकाणी समदृष्टी ठिकाणी समपावले तुझे आहेत अशा या तटस्थ लक्षणाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहू अभंगाचं. समचरण दृष्टी विठ्ठले साचे समचरण दृष्टी विठ्ठले
समचरण दृष्टी विटीवरी साजरी तेथे माझे हरिव्रती राहो. हे भगवान, माझी चित्तव्रती तुझ्या समपावलाच्या ठिकाणी, समदृष्टीच्या ठिकाणी आणि तटस्थ लक्षण असणार भगवान पांडुरंग परमात्म्याचं रूप, आणि या रूपाच्या ठिकाणी वृत्ती सुद्धा तटस्थच अशा प्रकारची राहिली पाहिजे. का बरं? याचं कारण तुकोबराय सांगतात की भगवान परमात्मा फक्त सत्य आहे, त्याचं नामच सत्य आहे, तोच सत्य आहे. बाकी सगळं एरती माईती, दुःखाची जनती, नाही आदी अंती अवसान. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. परमात्मा सोडून सगळं विश्वातलं माईक आहे. आणि माईक हे आधी नसतं महाराज, अंती नसतं, मधीच असतं. मधी जे असतं ते भासमान असतं. म्हणून अशा ठिकाणी वृत्ती ठेवून उपयोग नाही. म्हणून मला अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. हो, पण तुकोबराय अजून सावधानकी बाळगतात. एक याच्यात सावधानकी. महाराजांना माहित होत, नेहमीचा दुकानदार असला ना, शेठजी, नेहमीचा जर शेठजी असला, उदारीचं गिराईक असलं ना, तर काही काही वस्तू मनानेच लावतो. घ्यायच्या नसल्या तरी घ्या, हे असतच. म्हणजे तुकोबराय, तुकोबराला माहित आहे आपण बाकी संसाराबद्दल काही मागितलं नाही, पण कदाचित देव आपल्याला ब्रह्मादिक पद द्याय बसलाय. अजून म्हणायचेत बर का, हे घेतो का, इतकंच शहाणपणा असावं लागतो. या अजून म्हणायचेत तर वरच सांगून टाकी, नका बर का वाढू, त्यात घालू नका. हे नको आहे. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दुष्यित झनी जळ. कदाचित माझ्यावर तू लादशील, माझं मन तिथं जडू देशील, पण माझं मन त्या ठिकाणी जडू देऊ नको. का? ब्रह्मादिक पद सुद्धा दुःखच देणारी आहेत. ते तंभुक्त वा स्वर्ग लोक विशाल. तया पुण्याची पाऊटी सरे, सभेची इंद्रपदाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. महाराज, ब्रह्मपद म्हणजे काय माहित आहे? उदाहरण सांगतो, ऐकलंय, 2च मिनिटात सांगतो. जुन्या माणसाने ब्रह्मपद म्हणजे तूप आहे, तूप भरणीतलं. कशातलं? भरणीतलं. ज्या भरणीत तूप असतं ती भरणी कुठं असते? कपाटात. ती भरणी कुठपर्यंत कपाटात राहते? तूप आहे तोपर्यंत. आणि त्याच तूप संपलं की इकडे मला माहित नाही, पण आमच्याकडे वापरते ते. दुईकडे दाव लावायचं त्याला आणि निघालेच घेऊन. ही कुणाला घेऊन चाललेत माहितीये का? ब्रह्मदेवाला, इंद्रदेवाला. ही परिस्थिती आहे त्यांची. आपल्याला काय वाटतं कोणाला त्या पदाबद्दल? फुशारकीच वाटते माणसाला. महाराज, त्या पदाला महाराज इतका अवमान आहे त्या पदाचा. महाराज, गोपाळांनी कधीच इंद्रदेवाला राजे आलं, भाऊसाहेब आलं, काकासाहेब कधीच म्हणले नाही. गोपाळ देवाने सांगितलं होतं. तेव्हापासून इंद्रदेवाला इंद्रियच म्हणायची. माहिती झाल्यावर कारस्थान माहिती झाल्यावर, कारस्थान माहिती झाल्यावर कारस्थान माहिती झालं की त्याला म्हणायची इंद्रिय आला काय की. कारस्थान माहिती झालं की ब्रह्म्य आला काय की. ब्रह्म्याचं सुद्धा कारस्थान माहिती झालं. आणि काय फजिती महाराज त्यांची. पदावर असताना फजिती आहे, पदावून गेल्यावर तर विचारूच नका. म्हणून हे एकदा पद आहे तोपर्यंत. आता आपण त्या गोष्टी मी असं वाचलेत म्हणून सांगतोय बरं का. आपण असं म्हणतात म्हणून तर उभाच राहू नये माणसाने पदाला. असं सांगतात की तितका त्याचा अवमान सांगितला. अवमान. पडलेल्या व्यक्तीने जिवंत राहायचं नाही, फाशी घ्यायची म्हणे. कशा मला माहित नाही बरं का, ते असं म्हणतात बरं का. हो, कारण इतकं त्याचं बेकारपणा सांगितलाय. काय लोकांना खुमखुम लागली त्याची कुठं. हाय का कधी या वारकरी संप्रदायात माझी
माझी बाजी तरी आणि अजून दुसरं काय म्हणते भूत भूतपूर्व मुख्यमंत्री भूत सुद्धा म्हणायला लागलेत माणसं त्याला भूत भूत हा या फजिती आहेत ऐका वारकरी भूषण आहे महाराज वारकरी जीवनामध्ये हा काय महत्वाचा आहे तुकोबराला माहित आहे महाराज काय आदर्श आहे तुकोबरायाचा आमच्या ज्ञानोबरायांचं काय जीवन आहे महाराज आज जगात कोणाला मिळणार नाही याचं कारण परमार्थ आहे दुसरी कोणतंच कारण नाही आणि कोण असा जगात आहे की कुणाला नको वाटतंय की मला तुकोबराय व्हायचं कुणालाही वाटतंय म्हणून ते पद राष्ट्रपतीच्या पदापेक्षा सुद्धा मोठं आहे तुकोबराय विचारा तुम्ही राष्ट्रपतीला तुम्हाला तुकाराम महाराज व्हायचं ए ती म्हणेल बरं झालं बुवा होईल का होईल पंतप्रधानाला विचारा त्याला विचारावं तुम्हाला तुकाराम महाराज व्हायचं का नाही पळत राजीनामा दिला तर काय म्हणा होणार का होणार ती म्हणेन जर मी तुकाराम महाराज झालो तर माझी पालखी निघल आणि मी पंतप्रधान राहिलो तर फार तर पुतळा उभा राहील पण पालखी निघणार नाही कशाचं प्रतीक संप्रदायाची शक्ती आहे परमार्थाची शक्ती आहे म्हणून तुकोबराय म्हणतात जगातलं सगळं आम्हाला कळालंय राजकारणाचं कळालं व्यवहाराचं कळालं प्रपंचाचं कळालं सगळं कळालंय हे सगळं नाश पावणार आहे एक ना एक दिवस पण आम्हाला परमार्थाचं वर्म कळालेलं आहे अभंगाचं शेवटचं तुका माने त्याचे कळले आम्हावर तुका माने त्याचे कळले आम्हावर तुका माने त्याचे कळले कर्म धर्म
तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको स्वामी रघुराज माऊली रघुराज स्वामी रघुराज माऊली रघुराज ओम राज हरिराज योगीराज परब्रह्मा सोम ईश्वर मगवीज मम हृदय स्थान विमाती रविवासी स्वामी रघुराज महाराज की ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 करा क्षमा महाराज तुम्हें अधिकार करा क्षमा अपराध तेव्हा म्हणे ज्ञानेश्वराला पाया करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव रामकृष्ण